सन्माननीय सुधीर भाऊनी या ठिकाणी ती भूमिका म्हणता हो मंत्री महोदय. आता ऐका. बोला बोला चालू द्या तुम्ही. मी तोपर्यंत आता पण बोला बोला बोला. माझ्याकडे कोण बोला. माझ्याकडे कोण बोला. झालं काय त्यांना बोलू द्या. हो मंत्री महोदय फक्त झालं सभा साहेब बोला. आपण बोला. मी फक्त सूचना करणार आहे त्यामुळे जरा गांभीर्यानं ते सूचना ऐका. कारण मग सुधीर भाऊंच्या सूचना तुम्ही गांभीर्यानं ऐकत नव्हतं. बाजूच्या मंत्र्यांशी तुमचा संवाद सुरू होता. नाही ते दोनच मिले आहेत त्यांनी बऱ्याच सूचना केलेल्या आणि मांडा तुमच्या. आजकाल तुम्ही एवढा का माहित नाही ज्यांना विकासाचं विजन आहे त्यांनी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्नाला हात घातला. त्यांना महाराष्ट्र संपूर्ण माहिती आहे आणि प्रत्येक विषयाचा त्यांचा अभ्यास खोलवर आहे. अशा वेळेस तुम्ही आमच्या बाजूचे मंत्री महोदयाशी तुम्ही संवाद साधत होता. त्यामुळे मला कधी आठवण करून द्यायची होती की तुम्ही जरा तिकडे ऐका. पण ठीक आहे आता तुम्ही आजूबाजूला बसला होता मैत्री जुनी आहे तुमची. अध्यक्ष महोदय या खानपट्ट्याच्या एकूण कार्यान्वयनाच्या संदर्भात हे प्राधिकरण आता या ठिकाणी नेमण्या संदर्भातलं हे बिल आलं. उद्दिष्ट एकदम छान आहे. त्या उद्दिष्टाची पूर्तता आणि अंमलबजावणी कशी होते यावर आता त्या उद्दिष्टावर पुढचं भविष्य अवलंबून आहे. हे खरं आहे की गडचिरोली जिल्हा हा संपूर्ण खनिज आणि पूर्णतः संपन्न असा जिल्हा. वन आणि खनिज सर्वात श्रीमंत असलेल्या जिल्ह्यात सर्वात अधिकची गरिबी त्या जिल्ह्याने भोगली आहे आणि आत्ताही आहे. या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या उद्योगांनी इन्व्हेस्टमेंट करायसाठी अनेक करार केलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ऐकलं होतं की JSWने 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आणि तो करार झाल्याची माहिती आहे. त्यासाठी नव्यानं त्या ठिकाणी MIDC तयार करण्यासाठी या नेगोशिएशनचा प्रस्ताव किंवा कारवाई मला वाटतं सुरू झाली. 7,000 एकर जागा ती घेतली. आजच्या दराप्रमाणे ते शेतकऱ्यांना जे दर मिळणार आहेत ते अत्यंत अल्प आहे. प्राधिकरण हे नेमल्या गेल्यानंतर त्याला जलद गतीनं विकास असं यामध्ये म्हटलं आहे. परंतु मुळात हे उद्योग उभे होत असताना शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि ते भूमिहीन होत असतील किंवा त्यांची जमीन अधिग्रहित होत असेल तर त्यांना नोकरीची हमी हे सुद्धा मिळणार आहे की नाही ते येणारा काळ सांगेल. पण JSWच्या संदर्भात मी आपल्याला सांगतो मंत्री महोदय, ज्या ज्या ठिकाणी अनेक उद्योगासाठी जागा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी 10-10 वर्ष ते उद्योग उभे करत आहेत. आणि आज जर 10 लाख रुपये एकरनी जागा घेतली तर 10-12 वर्षांनी उद्योग उभे केले तर त्यावेळेस त्याच्या पोराला नोकरी लागेल. मात्र आज त्याची जमीन त्याच्या हातातून जाईल आणि तो भूमिहीन होईल किंवा तो अल्पभूधारक होईल. 7,500 एकर जमिनीचं अधिग्रहण सुरू केलं आहे. त्याच्यावर 7,500 एकर तर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन होत असेल कारण आमचा भूभाग हा 70% वनव्याप्तच आहे आणि 30% जमीन आहे. त्यातील शेतकऱ्यांची जमीन काढून घेतली एवढ्या मोठ्या प्रमाणात तर तिकडे शेतकरी राहील का हा खरा प्रश्न आहे. म्हणून हे प्राधिकरण नेमत असताना यामध्ये माझ्या सूचना अशा आहे की तुम्ही हे नेमलं 2 गोष्टी महत्वाच्या दिसतात की मला ही जी समिती नेमली यामध्ये या बिलामध्ये तुम्ही खनिजे म्हटलं. आता मेजर आणि मायनर. मेजर हे तुमच्याकडे येतं, मायनर खनिजांचा महसूल विभागाच्याकडे जातं. आणि यामध्ये
या खनिजांच्या संदर्भात पूर्ण नियंत्रण या प्राधिकरणाचं येणार, मेजरचं आणि मायनरचं सुद्धा. जर तुम्ही केवळ यामध्ये अध्यक्ष महोदय या गौण खनिजामध्ये अर्थ याचा व्याख्या या सदरामध्ये खनिजे असा शब्द लिहिला. या शब्दाची व्याख्या तेल खेरीज सर्व खनिज असा होतो. म्हणजे उद्या रीती येईल, मुरुम सुद्धा येईल का यामध्ये, याचा खुलासा यामध्ये नाही. या व्याख्येमध्ये खनिज लिहिला. मेजर मिनरल्स जे आहे तेवढ्यावर हे प्राधिकरण असणार आहे का, याचा खुलासा आपण करावा हे बिल मंजूर होण्याच्या पूर्वी, असं माझं मत. यामध्ये जी समिती नेमली गेली त्यामध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत व प्राधिकरण नेमून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचं काम असेल. आणि मेजर मिनरल तसे पाहिले तर केंद्राच्या अधिपत्याखाली येतात. पण यामध्ये ही समिती नेमताना सचिव जे नेमले गेले त्यामध्ये पुनर्वसन विभागाचा सचिव नाही. म्हणजे एकही गाव या मायनिंग पट्ट्यातील पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही का, त्याचा समावेश करण्याची आवश्यकता होती. ते आपण करणार आहात का, हा पहिला हा एक सुद्धा प्रश्न, याचा खुलासा आपल्याकडनं व्हावा. तिसरा एक महत्वाचा विषय, हे नेमणूक असताना त्या जिल्ह्यातील आमदार, खासदार किंवा नाही म्हणू शकत आमदार, किमान खासदारांचा समावेश, लोकसभेच्या सदस्यांचा समावेश किमान असावा, तो जिल्ह्यातील असावा. कारण मंत्री जिल्ह्यातील नाही, पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, सहपालकमंत्री नागपूर जिल्ह्यातील, दोनही नागपूर जिल्ह्यातील आहेत. हो, पण प्राधिकरण गडचिरोलीसाठी आहे ना. तो विदर्भासाठी नेमला असतं तर आम्ही बोललोच नसतो. राजे तुम्ही नेमताय गडचिरोलीसाठी आणि त्याच्यावर नियंत्रण नागपूरचा, पण सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 3 जिल्ह्यासाठी ते असलं पाहिजे. तुम्ही वेगळा करता हे प्राधिकरण करून, तुम्ही हे प्राधिकरण करून तुम्ही याला वेगळं करता. 3 जिल्ह्याला किंवा विदर्भासाठी प्राधिकरण असावं का नाही होऊ शकत. सगळे मिनरल्स जवळपास 23 मिनरल्स आहेत, त्यातील 13 मिनरल्स हे विदर्भात मेजर मिनरल्स आहेत. मग असं असताना अध्यक्ष महोदय त्यामध्ये यांचा समावेश असण्याची आवश्यकता होती. यामध्ये अध्यक्ष महोदय जो 1957चा जो कायदा आहे यानुसार की 1918 मध्ये अध्यक्ष महोदय या खनिज दोन खनिजच्या रायतीमध्ये वाढ झाली. तब्बल 7 वर्ष झाले. 750 रुपये आत्ताची रायती या मेजर मिनरल्सची आहे, म्हणजे आयरन ओरची. यामध्ये ही वाढ करण्याची आवश्यकता नाही का. सरकारच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी तुम्ही 1,500 रुपयापर्यंत ही रायल्टी असावी, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव मागून, कारण ही सगळी रायल्टी तुमच्या राज्याकडे येते आणि 10% रायल्टी जी काही विकास कामासाठी आहे तर त्या विकास कामाच्यासाठी ती रायल्टी जर हे प्राधिकरण झालं असेल तर यामध्ये कुठेही खुलासा किंवा उल्लेख यामध्ये नाही की ती रायल्टी मिळून त्या जिल्ह्यातील विकास कामाला तो निधी त्या प्राधिकरण, कारण आपण जिल्हा अध्यक्ष महोदय प्रतिष्ठान आता ऑलरेडी आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे खनिज प्रतिष्ठान, ते नाही आहे असा विषय नाही. तरी पण तुम्ही नेमत असाल तर त्या जिल्ह्यातील त्या विकास कामासाठी तो निधी कुठेतरी त्याचा उल्लेख असण्याची आवश्यकता होती. तो मिळणार आहे की नाही. आणि अध्यक्ष महोदय केवळ हे 750 रुपये टन जे आता काही आहे 18 मध्ये वाढ झाल्यानंतर 7 वर्षानंतर ते वाढ होऊन एक तर राज्याच्याही महसुलामध्ये भर पडेल आणि जिल्ह्याला सुद्धा अधिकचा निधी विकास कामासाठी उपलब्ध होईल. म्हणून मला
या ठिकाणी हे प्राधिकरण स्वतंत्र प्राधिकरण करत असताना सर्व सत्ताधारी पारदर्शकता आहे तुम्ही म्हणताय. त्यामुळे माझी मागणी आणि विनंती या निमित्तानं आहे, हे बिल इथे आणल्यानंतर याला आम्ही विरोध करूनही तुम्ही त्याला मान्यता मंजूर होणार आहे बहुमताच्या विरुद्ध, पण किमान आमच्या सूचना त्यामध्ये घ्याव्यात आणि विरोधी पक्षाच्या जिल्ह्यातील किंवा सर्व लोकप्रतिनिधी त्यांचा समावेश या समितीमध्ये करावा. तुम्ही फार 3 आमदारांचा करू शकत नाही, तर लोकसभेच्या सदस्यांचा समावेश तरी किमान करावा. तो स्थानिक असावा, तो कुठल्या पक्षाचा आहे हा विचार न करता स्थानिकांचा सहभाग. कारण जी मंडळी येणार आहे जिल्हा गडचिरोली आणि या बिलामध्ये जे काही समिती नेमली जाणार आहे ती सर्व बाहेरची, म्हणजे जिल्ह्यातला एकही माणूस पात्र नाही का या विकासासाठी? हे प्राधिकरण नेमल्यानंतर त्याच्या सूचना त्याला देण्यासाठी त्याचा काही तो सहभाग देऊ शकत नाही का? त्याला काही कळत नाही का? म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर अधिकचे शब्द मी वापरणार नाही, पण तुम्ही सर्व मुख्यमंत्री, मंत्री, नामनिर्देशित करावयाचा मंत्री वगैरे हे सगळे जे काही मंत्री आहेत, सदस्य, उपाध्यक्ष आणि सहअध्यक्ष, माझी विनंती आहे की त्यातील यामध्ये सुधारणा जर केली तर त्याच्यात नक्की एक पारदर्शकता बनेल किंवा त्या जिल्ह्यातील त्या नातीत असलेल्या माणसाला, स्थानिक माणसाला या प्राधिकरणाच्या माध्यमातून उपयुक्त अशा सूचना त्या ठिकाणी देता येतील. दोनही जिल्ह्यातून या म्हटल्यास कोणीतरी आमदार 2 आमदार घ्या, पण नागपूर घ्या, चंद्रपूरचा घ्या, विदर्भासाठी करा, परंतु यामध्ये या सुधारणांचा सहभाग सरकार करेल अशी मला आशा आहे अध्यक्ष महोदय. आणि मी सांगितल्याप्रमाणे हे रॉयल्टीच्या संदर्भात 2 गोष्टी आता मला लक्षात आणून द्यायच्या. सुधीर भाऊ, तुम्ही केंद्र सरकारकडून जी आर काढून घेतला, अध्यक्ष पालकमंत्र्यांच्या ऐवजी कलेक्टरला नेमले. तिथला लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री होते. जी आर केंद्र सरकार करते, ठीक आहे. मेजर मिनरलला मंजुरी केंद्र सरकार देतात, पण रॉयल्टीच्या रूपाने आलेला सगळा निधी शासनाच्या महाराष्ट्राच्या तिजोरीत येतो, तो काही केंद्राकडे जात नाही. त्यामुळं तेथील कामासाठी ठरवण्याचा अधिकार सुद्धा तेथील लोकप्रतिनिधीला असला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही होतात, मी विरोध करायचा, मी होतो तुम्ही विरोध करायचं, या भानगडीपेक्षा पदसिद्ध त्या जिल्ह्यातील पालकमंत्री त्या समितीचा अध्यक्ष असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कलेक्टर अध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि त्याच्या बाजूला पालकमंत्री सदस्य म्हणून असेल. मला कळत नाही, त्यामध्ये काहीतरी पत्र पाठवा केंद्राकडे, केंद्राची गरज आहे का काय आहे ते बघा. पण पालकमंत्री कोणी उद्या आमच्या जिल्ह्याचे झालात तर कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल का आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा अवमान नाही का, हा सुद्धा विषय या ठिकाणी मी आपल्या निदर्शनास आणून देतो अध्यक्ष महोदय. म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात उद्या विषय येणार, म्हणून या समितीमध्ये 3च आम्ही सूचना करतो. एक, पुनर्वसन सचिवाचा सहभाग आपण केला पाहिजे, त्यामध्ये नाही. दुसरा, होत असेल स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग त्यामध्ये असावा. आणि तिसरा, मेजर आणि मिनरल या संदर्भातला खुलासा आपल्या या बिलाच्या माध्यमातून